ज्ञानेश्वरी अध्याय 8. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तमं अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का? जे मी विचारले ते सांगावे. सांगा कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. सांगा ते ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवते कवणसे, हे उघडमी परियेसे तैसे बोला. अधिभूत म्हणतात ते कसे आहे, यात अधिदैवते कोण आहे, हे मला स्पष्ट असे समजेल असे सांगा. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. देवा अधियज्ञतो कायी कवणपायी देही, हे अनुमानसी काही दिठी न भरे. देवा अधियज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे, हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी, हे कैसे निशारंगवाणी परिसवा माते. हे कृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाली तू जाणला जातोस, तो कसा ते मला ऐकवा. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसन्नताही बोलू तयाचा, परिसोपू नवचे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याचे बरण्यातलेही शब्द पण ते व्यर्थ जाणार नाहीत. तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गा बरवे जे पुसिले तुवा. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णांच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अरे, जे तू विचारतोस ते चांगले ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा, परी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणोनी मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवलनो हे. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर यात आश्चर्य नाही. कृष्ण कोपो निजासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही. जय कृष्णाचे या होई जे आपण, कृष्ण होय आपुले अंतःकरण, तै संकल्पाचे अंगण, ओळगती सिद्धी. जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले भक्ताचे अंतःकरण कृष्ण होते. मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुना अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणूनी तयाचे काम सदा सफल. परंतु असे जे प्रेम जे अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणुनी आयते ओ गुरुनी ठेविले.
यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुन आपल्याला जी गोष्ट विचारील अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. जे अपत्यथानी हुनी निगे तयाची भूक ते मायेसीच लागे. एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे येरी. कारण स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते. एरवी ते शब्दाने मला भूक लागली दूध पाज असे सांगते काय, आणि मग ती पाजते. म्हणून कृपाळू वा गुरुचिया ठाई हे नवलनो हे काही. परी ते असो ऐका काही जे देव बोलता झाला. म्हणून कृपाळू गुरूंच्या बाबतीत जे हे काहीच आश्चर्य नाही, परंतु ते असो देव जे काही बोलले ते ऐका. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरलेले असतानाही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल, पण ते स्वभावाने शून्य नव्हे, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि आकाराला आलेल्या पदार्थाच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी जे केव्हाही नाश पावत नाही. अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. आणि मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या रंगांच्या मेघांच्या फळ्या कशा येतात हे कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकारशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्तत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयास लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प एकोहम बहुस्यामरूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोलकांचे आकार दाट येतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच भरलेले दिसते व एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची गणती नाही. मग त्या गोलकांमधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदी संकल्प करावयास लागले. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली. पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे, त्याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही. तेथे उगीच स्थावर जंगम पदार्थ नव्हतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते? म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे. म्हणून याच्या मुळात कोणी करता दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही आणि मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढायास लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो. असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात, त्याप्रमाणे ज्यांचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्तदशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग झाला तरच जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्याला अधिभूत म्हणावे.
मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा, जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो, जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे, पण जो दुसरा वेगळा झाला, कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावतः बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीरभावाला नाहीसे करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडांच्या मिलाफाने असते, तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले असतात, तोपर्यंत वेगळे असे समजावेत. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे, तर पहिल्या प्रथम ते का दोन होते? केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकांची शिळा ठेवली, तर ती वरून डोळ्यांनी पाहिली असता फुटलेली दिसते. तर नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले, तर त्या शिळेचा हुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय? तर नाही. ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अशी अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून आहेत असे तुला सांगितले, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवीत आहे. प्रथम वैराग्यरूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन, नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधार मुद्रारूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यानधारण समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयांच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने यजन करतात. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाच्याही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते. त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले, त्यावेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. ह्या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलांच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे, हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवांनी आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुना, बाबा ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की हिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. आणि अर्जुना, ज्याला अधियज्ञ म्हणतात म्हणून आत्ताच सांगितले त्या मला ते पुरुष जिवंतपणी असतानाच जाणून मरणकाळीही जाणतात. ज्याप्रमाणे मठ हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच होऊन आपल्या ठिकाणी असतात.
अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर पाचही भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही त्यास मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार. म्हणून अशाही प्रसंगी ज्याच्या स्वरूपानुभवाच्या पोटातील निश्चयरूप वाणी हलत नाही ती त्याची प्रतीती ऐक्यरसाची जणू काय ओतलेली असते, अथवा त्रिकालाबाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते त्याची प्रतीती ऐक्यतारूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो दैववशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय? अथवा सर्पाने कात टाकली, अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवामध्ये काही मोडतड होते का? सांग बरे. त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्व भरलेली आहे तशी आत्मवस्तू आपल्या अनुभवाने झाल्यावर आता देहपादाच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतेने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला, आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते त्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवनाच्या समोर उभी राहते ती वस्तू होणे कोणत्याही प्रकाराने चुकत नाही. आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळी त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. त्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते. आणि मरणसमयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीस तो जातो. असे आहे. म्हणून तू माझे स्मरण नेहमी कर. डोळ्यांनी जे पहावे आणि कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. मग सर्व काल सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे? तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशा स्थितीत कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा, मग ती स्थिती झाली नाही तर रागावू. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चालण्याप्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो त्याप्रमाणे सदाभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्तास परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जाओ. नाना गतींना पावणाऱ्या चित्त्याने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला ह्याची कोणी आठवण ठेवायची. नदीच्या घोघाबरोबर घोघो करीत समुद्राच्या पाण्यात मिसळलेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय? नाहीतर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्त चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा शीन सहजच संपला, कारण ते चैतन्य एक रस आनंद आहे ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्ममृत्यूरहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वत्रपणाने राहते, सर्वपणाने पाहते, जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षा लहान असून ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वांचे प्रसवते व ज्याच्या योगाने सर्वच असते, तर्क ज्याला भितो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. पहा,
विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही, त्याप्रमाणे जो स्वभावता ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही. मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थित अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला तो जाणून स्मरतो. बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी या आपण समारंभाने मिळण्याकरता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मूर्धी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा व चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योगबलाने आवरलेला असा पदार्थ तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा किंवा काय झाला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे माझे खास स्वरूप आहे, तो ते पुरुष होऊन राहतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे, त्या ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीने ज्यास अविनाशी असे म्हणतात. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय. नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळे त्याच्याकडून जे मोजले गेले, नंतर वृत्तीदानाला जे विषय होत नाहीत त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात, जे परमात्मस्वरूप प्रकृती पलीकडचे आहे आणि जे विषयांचा विषवत त्याग करून सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाखाली बसलेले आहेत, याप्रमाणे विरक्त पुरुष आहेत ते ज्यांची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड प्रिय आहेत, ज्यांच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियगोचर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ते मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात आहेत, म्हणजे वेदासही जे अगम्य आहे ते परब्रह्म, जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्याप्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय? तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून जे हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. परंतु जर सर्वेंद्रियाच्या दारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडित नाही, त्याप्रमाणे मग स्वभावता कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा. येथे मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो तसा प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो.
तेव्हा ओम हेच स्मरण्याचे संपूर्ण तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म ते काय ते एकच राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या प्राप्तीपलीकडे दुसरे काही एक गोष्ट साध्य करावयाची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतःकाली हे स्मरण करावे हे खरे, परंतु अंतःकाली हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील, तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादींचा त्यांना पत्ताच नसतो. तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे? अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली? जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणासमयी काकुळतीने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकटसमयी मी धावत नाही काय? आणि भक्ताचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरिता करावयाचा? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीचा करता मी भक्तांचा देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्तास कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न करता आणतो. आत्म्यावर असलेली देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषत देह तादात्म्याचा पत्ता नसतो. म्हणून देहत्याग करताना त्यात वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेला मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे असे करावे लागत नाही. कारण ते भक्त आधीच मला मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भासमात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे दुःखरूपी वृक्षांची बाग व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे
जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे, जे दुष्टबुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेक आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूने खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वस्तिस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्र आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषयाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे अलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारध्यांचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे ते राहू द्या, जे सर्व अनर्थाचा समुद्र आहे, जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रानच आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुरांच्या कणाचे बनविलेले आकाश आहे, असे जे शरीर ते पुरुष माझे अमर्याद स्वरूप होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणाचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यावर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक, ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवस दिसेपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही. एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो. व पहा, त्याप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात, ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र, त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे म्हणावेत. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की जो सृष्टीरूप बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीघ झाला. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावता साम्याला येतो असे म्हणतात.
ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य म्हणतात. तेथे त्या साम्यावस्थेत सम एकासारखे एक, विषम एकाहून एक भिन्न ते काही दिसत नाहीत. म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही. ते कसे, तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो व जग जेथून झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच राहते, त्यावेळी त्यास सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आठविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्हीचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार व निराकार यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही, त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा जर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटास आधार असलेले पाणी सर्व काळ असते, त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणिमात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्यजीवाच्या आकारात जे अमर आहे, ज्याला परब्रह्म कौतुकाने अव्यक्त म्हटले तरी त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनबुद्धीला गोचर आहे म्हणून. आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकारपण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही, म्हणून त्यास परमगती असे म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो निजल्यासारखा आहे, कारण की तो कोणताही व्यापार करीत नाही व करवित नाही. म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही. जर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत, मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःखरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो, परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही तर त्यांची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्परूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियाचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देह क्रिया न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात, अर्जुना याप्रमाणे हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एकपत्नी व्रताने असतो, या कारणास्तव देखील ज्याला पुरुष कसे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचे हे पांघरूण आहे, वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी त्या ज्याला
सर्वात पलीकडची गती असे म्हणतात. आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित येतो, जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे, जे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या अस्तिकांचे अर्जुना जे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे, जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे स्थान आहे व निरीश्य पुरुषास जे सुखाचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे. आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच रसाळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू? परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळुकांनी जसे ऊन पाणी थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असता जो अंधारच प्रकाश बनतो, अर्जुना त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपी मुक्कामाला हा संसार पोहोचला असता, तो संसार सर्व बाजूंनी मोक्ष होऊन राहतो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते, ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघतच नाही. अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले, तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही, परिसाने लोखंडाचे सोने केले, आता आणिक दुसरा पदार्थ कोठे आहे की जो नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही, असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाणच आहे. हे अंतरंगातील गुह्य गोष्ट मी तुला दाखवित आहे. त्याप्रमाणे आणखी एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काळी देह त्याग करून जेथे प्राप्त होतात ते माझे निजधाम. अथवा अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्यांनी योग्य काली देह ठेवला तर देह देवताक्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांना जर अयोग्य काली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणांच्या फेऱ्यात सापडणे ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या अधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच काल संबंधाने तुला सांगतो. तर अर्जुना ऐक. मरणाचा जोर प्राप्त झाला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. पण असा मरणकाळ प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखी मन मरत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरणसमयी टवटवीत असतो. पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे व तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तर घडेल. असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते काय? त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कफाने व्यापला जातो. त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते. मग तेथे बुद्धी नसून काय करील? म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना टिकत नाही. अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे. असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्म स्वरूपी मिळावयाचे असते. परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली. तेथे मागे केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूपस्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वी मालवून जावा, त्याप्रमाणे मरणाच्या अगोदर जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्याच्या पूर्वी नाहीस झाला. आता हे सगळे असू दे. असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण
बळ असावे. देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष, परंतु दिवस आणि उत्तरायण 6 महिन्यांपैकी 1 महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. अर्जुना ऐक, या कालाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. येथे अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतीचे स्वरूप ही पायरी दुसरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज. आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रुपता सिद्धीच्या थराला येतात. हा उत्तम काळ आहे असे समज. याला अचिरादी मार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो. तरी मरणाच्या वेळी वात व कफ फार दाटतो, त्यामुळे अंतःकरणात अंधार गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते व प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो. त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो, अशी जीवितास स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळची वाट पाहत असते. याप्रमाणे मनबुद्धी इंद्रियांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते. जेव्हा जन्मभर संपादन केलेले स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. बाबा अर्जुना, जन्मभर केलेल्या हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणावयाला पाहिजे. म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिनेही येतात. ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणे, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्याकारणाने त्याचे चंद्रलोकांपर्यंत जाणे घडते, परंतु तेथून तो माघारा फिरून पुन्हा मृत्यूलोकास जन्मास येतो. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज. आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे. दुसरा जो अचिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. हे अर्जुना, अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या 2 वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या 2 वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत. कारण की आपल्या हिताकरता योग्य अयोग्य मार्ग पाहावे, खरे खोटे ओळखावे, आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे. असे पहा की चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून कोणी तीमध्ये न बसता अथांग पाण्यात उडी मारेल काय? अथवा राजमार्ग माहीत असून कोणी आडरानात शिरेल काय? विष व अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय? त्याप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून खरे व खोटे याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही. तसे केले नाही तर मननकाळी या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. अचिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्रमार्गात पडले तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एकवार दूर होतील हे पहावे. म्हणून हे 2 योग्य मार्ग नीट रीतीने दाखवले. तर पहिल्या मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्माला येणे होते. म्हणून प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल.
हे पार मरणकाळी अचिरादी मार्ग वाट्याला येतो का धूम्रमार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे. असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अचिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धवशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक. म्हणून हे नको. तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्वपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय. ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच असते. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले, आता त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही. तर बाबा अर्जुना, असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे. जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग हे अचिरादी अथवा धूम्रमार्ग कशाला शोधावे आणि कोणी कोठून जावयाचे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे. आणि अरे अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले तर ते महाकाशाला ते नेमके मिळते. नाही तर एरवी ते महाकाशाला मिळायचे चुकेल काय. आम्ही तर म्हणतो असे आहे. पहा की घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणा आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. अर्जुना, तू योग संपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ साम्यरूपता होईल. मग वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही. कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितिकाली स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण की तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. वा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्याचे सर्वस्व म्हणून जी राज्ये प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून ती तो तुच्छ म्हणून टाकून देतो. जरी वेदांच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले, त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ मिळते ते फळ नित्यशुद्ध परमात्म्याच्या तुलनेने येत नाही. जे स्वर्गसुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही. पहा की ज्या सुखाची प्राप्ती करता वेद यज्ञादी साधने आहेत, जे विटत नाही व संपत नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पुरवते, आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे, अशा तऱ्हेने दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा संस्कार रूपाने असलेल्या धर्माचा आधार आहे व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाहीत, त्या स्वर्गसुखाला योगेश्वर आपल्या लोकोत्तर विचारदृष्टीरूपी हातावर लिहिलेनेच वजन करून त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात. तो ते त्यास अगदीच हलके दिसून येते. अर्जुना, मग ते योगेश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या पटावर बसतात. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे ते एकमेव भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्यास योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे.
जो सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलाचा कुलदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास येणेप्रमाणे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशो नाम अष्टमोऽध्यायः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.